विल हे खूप अत्यंत महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे. म्हणजे आम्ही आता मी असं म्हणेन की मरावे परी मृत्यूरूपी मृत्यूपत्रारूपी उरावे असं आपण नवीन ती म्हण करू. कारण विल कसं करतात की आपल्यानंतर आपल्या प्रॉपर्टीची विभागणी आपल्या वारसांमध्ये कुठलंही भांडण तंटा न हो याच्याकरता जी केलेली असते त्याच्याकरता आपण विल करतो. विल हे कसं आहे की विल तर तुलनेने इतर डॉक्युमेंट्सच्या किंवा डीड्सच्या दृष्टीने तुलनेने सगळ्यात स्वस्त डॉक्युमेंट आहे. स्वस्त इन द सेन्स असं की तुम्ही समजा खरेदी खत केलं, बक्षीसपत्र केलं, काही हक्कसोडपत्र केलं तर त्याला काही ना काहीतरी स्टॅम्प ड्युटी आहे. पण मृत्यूपत्राला तशी स्टॅम्प ड्युटी नाही तुमच्या प्रॉपर्टीच्या व्हॅल्युएशन प्रमाणे. त्यामुळे तो तसा तुलनेने स्वस्त आहे. आणि एकदा मी जे आधीचे ते 3 दस्ताची नावं घेतली ते एकदा रजिस्टर्ड झाले की त्या क्षणी मालकी दुसऱ्याला ट्रान्सफर होते. विलचं कसं आहे की विल हे मृत्यूपत्र करणारा बोलायचा थांबला की मृत्यूपत्र बोलायला लागतं. म्हणजे मृत्यूपत्र करणाऱ्याचा प्राण गेला की तो प्राण विलमध्ये येतो असं आम्ही गमतीने म्हणतो. म्हणजे तुमच्या हयातीमध्ये तुम्ही जरी मृत्यूपत्र करून ठेवलं असलं तरी तुम्ही जोपर्यंत जिवंत आहात तोपर्यंत तो एक कागदाचा कपटा आहे. त्याचं मृत्यूपत्र म्हणून जे काही स्टेटस मिळेल ते तुम्ही गेल्यानंतर ते इफेक्टमध्ये येतं. सो तुम्ही जरी मृत्यूपत्राने कोणाला काही दिलं असेल तरी ती मालकी तुमच्या मृत्यूनंतर ट्रान्सफर होणार आहे. अजून एक अशी क्युरिओसिटी आहे, म्हणजे बरेचदा आपण बघतो ना की काय काय लोक असं नुसतं प्रॉपर मृत्यूपत्र बनवत नाहीत पण असं काहीतरी कुठेतरी लिहून ठेवतात असं असतं. असं खूप वेळा लोक आम्हाला विचारतात की सर एका कागदावर लिहून ठेवलंय, माझ्या डायरीत लिहून ठेवलंय. ती तुमची इच्छा झाली, ते मृत्यूपत्र कायदेशीर झालं नाही. मृत्यूपत्र कायदेशीर होण्याकरता ते रायटिंगमध्ये पाहिजे, त्याच्यावर जो मृत्यूपत्र करतो त्याची सही पाहिजे आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 2 इंडिपेंडंट साक्षीदारांनी त्याच्यावर सही करणं गरजेचं आहे. हे मी अगदी टेक्निकल शब्दशः सांगतोय. प्रॅक्टिकली आता आपण अशा युगात आहोत की आपण सगळं आता व्यवस्थित टाईप करून घेतो, ते प्रितसर प्रिंटआउट काढून घेतो, 2 साक्षीदार असतात, डॉक्टर सर्टिफिकेट आपण घेतो. म्हणजे अगदी टेक्निकली बोलायचं झालं तर कायद्याने हे मॅन्डेटरी नाही आहे मेडिकल सर्टिफिकेट, पण फॉर ऑल प्रॅक्टिकल पर्पजेस मेडिकल सर्टिफिकेट हे असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि ते नसेल तर हल्ली बरेच वेळा रजिस्ट्रार ते नोंदवून पण घेत नाहीत. म्हणजे मी पुढे जाऊन सांगतो की मृत्यूपत्राची नोंदणी कायद्याने मॅन्डेटरी नसली तरी मी माझ्या अनुभवावरून सांगतो की ते जरूर नोंदवावं. कारण पुढे वारसांना त्याचा त्रास होत नाही. कारण आपल्याकडे अजूनही त्या सरकारी शिक्क्याला महत्व आहे. ते नसेल तर मग प्रोबेट आणा, लेटर्स ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन आणा. आता सरकारने आता मागच्या डिसेंबरमध्ये प्रोबेटची मॅन्डेटरी रिक्वायरमेंट काढून टाकली. प्रोबेट म्हणजे काय तर विल जेन्युअन आहे हे कोर्टाचं सर्टिफिकेट मिळतं. म्हणजे कोर्ट सर्टिफाय करते की दिस इज अ जेन्युअन विल. आता ही तरतूद मृत्यूपत्राचा जो इंडियन सक्सेशन ऍक्ट आहे 1925 सालचा त्याच्या तरतुदींप्रमाणे प्रोबेट मॅन्डेटरी कुठे होतं तर मुंबई, चेन्नई आणि कलकत्ता एवढ्या 3च मेट्रोपॉलिटन शहरांमध्ये प्रोबेट घेणं मॅन्डेटरी होतं. बाकीच्या शहरांमध्ये मॅन्डेटरी नव्हतं. म्हणजे एखादी गोष्ट कायद्याने करायला लागते आणि एखादी गोष्ट कायद्याने करता येते ह्यात फरक आहे. इतके दिवस या 3 शहरांमध्ये ते घेणं क्रमप्राप्तच होतं. आता ही जी क्रमप्राप्तता आहे ती सरकारने काढून टाकली. पण अजूनही काही गोष्टींमध्ये समजा विल बद्दल काही वाद निर्माण झाले की विल हे जेन्युअन आहे की नाही हे ठरवण्यासाठी जर एखादा माणूस म्हटला हे विल खोटं आहे, म्हणजे एक वारस म्हटला हे विल खोटं आहे, एक माणूस म्हटला नाही हे बरोबर आहे, मग ते ठरवणार कोर्ट जेन्युअनिटी त्याची. मग ते कोर्टात जाऊन तुम्हाला प्रोबेट घ्यायला लागतं. म्हणजे प्रोबेट म्हणजे काय तर कोर्ट सर्टिफाय करतं की दिस इज अ जेन्युअन विल. पण ह्या आता विलच्या केसमध्ये सुद्धा एकदा समजा मी विल बनवलं तर ह्याच्यामध्ये रिव्हिजन्स तुम्ही करू शकता का, आणि करू शकत असाल तर किती वेळा त्याचं रिव्हिजन अलाउड आहे? सी विल हे असं मी परत म्हणतो की विल हे असं एक डॉक्युमेंट आहे की त्याचा इफेक्ट इम्प्लिमेंटेशन हे करणाऱ्याच्या मृत्यूनंतर होत असल्यामुळे तुम्ही तुमच्या हयातीत कितीही वेळा विल बदलू शकता. आणि सगळ्यात शेवटचं विल जे असतं दॅट प्रिव्हेल्स. म्हणजे एव्हरी टाइम ते विल जर आपण चेंज केलं तरी अख्खी प्रोसेस फॉलो करायची. ती प्रोसेस फॉलो करायला लागते. साक्षीदार लागणार, मेडिकल सर्टिफिकेट लागणार. त्याचबरोबर त्याला एक कोडिसील पुरवणी मृत्यूपत्र म्हणून पण प्रकार आहे की काही तुम्हाला म्हणजे 90% जुनं विल तसंच ठेवायचे, काही 2-3 क्लॉजेसच बदलायचे, तर तुम्ही ते पुरवणी मृत्यूपत्र करू शकता. आणि त्यात नीट लिहायला लागतं की कुठले क्लॉजेस हे आहे तेच समजण्यात यावेत आणि कुठले मी बदलतोय. काही वेळेला असं आम्ही बघितलं की कोडिसील करण्याच्या नादात कुठले क्लॉजेस आधीचे आहेत आणि नाही हे नीट न लिहिल्यामुळे नक्की कुठलं विल ग्राह्य धरायचं हा प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यामुळे मी प्रॅक्टिकली असा सल्ला देतो की तुम्हाला नवीन विल करायचा असेल, काही गोष्टी नवीन घडल्या असतील, प्रॉपर्टी नवीन घेतल्या असतील, कारण विलमध्ये कसं होतं ना, विल हे तुमचं होमपीच आहे.
तुमचं अत्यंत महत्वाचं डॉक्युमेंट आहे. म्हणजे विलमध्ये एखाद्याला का द्यायचं, त्याचबरोबर एखाद्याला का नाही द्यायचं असं पण असू शकतं. तर लिहू शकतो. ते तुम्ही लिहायला पाहिजे. हे म्हणून तुम्ही म्हटलं तुमचं होमपीच आहे. आणि ते अशी काही घटना नंतर घडली असेल तर तुम्हाला ते आधीचं विल, म्हणजे असं आम्ही बघितलेलं आहे की एका मुलाला दिलेलं आहे किंवा एका सुनेला दिलेलं आहे, पण नंतर त्यांचे वागणूक बदल, त्या व्यक्तीने ते विल बदललं. मग त्याच्याकरता आम्ही म्हणतो तुम्ही सरळ नवीन विल करा स्पष्टपणे. त्यात कुठल्याही विलमध्ये हे वाक्य लिहिलेलं असतंच की हे माझं शेवटचं विल आहे आणि ह्यापूर्वीची केलेली जर कुठली विल केला असेल किंवा सापडली तर ते मी ह्या मृत्यूपत्राने रद्द करत आहे. हे वाक्य खूप महत्वाचं आहे आणि ते लागतं. म्हणून मी लोकांना सांगतो की शक्यतो नवीनच विल करा, कोडीसील करण्यापेक्षा किंवा त्याच्यात अडकण्यापेक्षा. कारण सगळी प्रोसिजर तीच आहे. 2 साक्षीदार लागणार आहेत, मेडिकल सर्टिफिकेट लागणार आहे, लिहून काढायचंच आहे. तर मग नवीन विल करायला काय हरकत आहे.